आज आपण बनवणार आहोत सिंपल आणि टेस्टी चिकन रसा आणि ते पण एकदम थिक ग्रेव्हीसोबत. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ मी त्या लोकांसाठी घेऊन आलेलो आहे ज्यांना चिकन बनवायला खूप आवडते, पण त्यांना कमी टायमामध्ये चिकन कसं बनवायचं हे आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला जाऊया व्हिडिओकडे. सर्वात पहिला मी इकडे कढई गरम करत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. तेल मी इकडे अंदाजानुसार घेतो आहे. 4 ते 5 स्पून एवढं तेल घेतो आहे मी इकडे. तेल आता गरम होत आहे. इकडे मी वाटण जे केलेलं आहे ना, मिरची आणि लसूणचं, ते टाकतो आहे. आता छान तेलावर टाकून घ्या. त्याच्याने काय होईल, छानपैकी त्याला अजून टेस्ट वाढेल. आणि कांदा आपल्याला याच्यानंतर टाकायचा आहे. कांदा सुरुवातीला नाही टाकायचा आहे. चांगल्याला फोडणी द्या मस्त अशी. आणि जसा मिरची आणि लसूणचा स्मेल यायला स्टार्ट होईल ना, त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. छान स्मेल यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण कांदा घालून घेऊया. तर मी इकडे 2 बारीक कांदे घेतलेले आहेत कापून. आता कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. आणि कांदा आपल्याला तोपर्यंत परतायचा आहे जोपर्यंत कांद्याला चांगला गोल्डन कलर येत नाही. थोडासा लालसर झाला ना कांदा, की मग आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. आता कांद्याला छान आपण असं हे करून घेऊया. कांदा थोडा सुटसुटीत होईपर्यंत त्याला परतत राहा. कांदा आता शिजत चाललेला आहे आणि सुटसुटीत होत चाललेला आहे. तर आता आपल्याला याच्यावर थोड्या वेळाने टोमॅटो घालायचा आहे. छानपैकी कांदा आपण एकदम सुटसुटीत करून घेतलेला आहे. इकडे आपल्याला टोमॅटोसुद्धा शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटो आपल्याला कच्चा नाही ठेवायचा आहे. तर आता कांदा तुम्ही बघू शकता, थोडासा अजून कलर आला की आपण याच्यामध्ये टोमॅटो घालूया. तर आता आपण टोमॅटो घालूया याच्यावर. मी इकडे 2 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक कटिंग करून. आणि आपल्याला छान परत परतून घ्यायचं आहे. आणि 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला परत कढईमध्ये चांगला कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा सेम शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल, त्याची एक चांगली पेस्ट बनेल. जेव्हा आपण जी ग्रेव्ही बनवू ती छान जाड बनेल ग्रेव्ही. त्याच्यासाठी आपल्याला यांना चांगलं एकदम पाण्यासारखं वितळवून घ्यायचं आहे. जसं आपण बोलतो ना, आपण पेस्ट बनवतो मिक्सरमध्ये, सेम आपल्याला तशी त्याच्यावर आता शिजवून आपल्याला एकदम याला बारीक करून टाकायचं आहे. आता तुम्ही बघू शकतात कांदा आणि टोमॅटो एकदम पूर्ण शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया. सगळ्यात पहिला मी इकडे हा गरम मसाला टाकतो आहे. त्यानंतर आपल्या घरचे जे मसाले आहेत, जशी मी हळद टाकतो आहे. त्याच्यानंतर लाल मसाला टाकतो आहे. लाल मिरची पावडर टाकतो आहे. आता आपला घरचा लाल मसाला आहे. सोबत लाल मिरची पावडरसुद्धा टाकतो, त्याच्याने कलर छान येतो. आणि थोडासा आपण चिकन मसाला इकडे टाकणार आहोत. चिकन मसाला मी खूप कमी प्रमाणात घेतलेला आहे, कारण आज घरच्या मसाल्यांनीच मी जास्त बनवणार आहे. इकडे मी मस्तपैकी आता चिकन मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर अर्धा किलो चिकन आहे आपलं, तर त्यानुसार मी इकडे 2 चमचे मीठ टाकतो आहे. आता त्याला चांगलं परतून घ्या आणि मसालेसुद्धा चांगले शिजवून घ्या. चांगलं 2-3 मिनटं आपण मसालेसुद्धा चांगले शिजवून घेऊया. आता छान मसाल्याला कलरसुद्धा आलेला आहे आणि छान शिजलेलेसुद्धा आहेत. तर आता आपण याच्यामध्ये चिकन घालायला एकदम आपलं रेडी झालेला आहे सगळा मसाला. तर आपण आता याच्यामध्ये चिकन घालूया. तर मी इकडे अर्धा किलो छान धुवून चिकन ठेवलेलं होतं साईडला, ते आता आपण याच्यामध्ये कांद्यामध्ये घालून घेऊया. आणि आता याला चांगलं परतून घ्या मित्रांनो. आणि आपल्याला याच्यामध्ये ग्रेव्हीसाठी आहे ना, लगेच पाणी नाही टाकायचं आहे. कमीत कमी आपल्याला 10 ते 15 मिनटं आहे ना, कढईमध्ये छान असं आपण जसं चिकन फ्राय करतो ना, त्यानुसार 10 ते 15 मिनटं पहिलं आपल्याला कढवून घ्यायचं आहे चिकन पूर्ण. ते बघा मी छान परतून घेतो आहे. तुम्हीसुद्धा असं छान परतून घ्या, म्हणजे पूर्ण कांदा टोमॅटो असं छान सगळं चिकनला लागलं पाहिजे. आता आपण थोड्या वेळ असं तेलावर त्याला ना फ्राय होण्यासाठी ठेवूया.
आणि 5 ते 6 मिनटानंतर परत आपण परतायला सुरुवात करूया. म्हणजे काय होईल, खालचं जे चिकन आहे ते छान त्याच्यामध्ये ना असं म्हणजे थोडं तेलामध्ये कडून जाईल. मग आपण वरचं चिकन आहे ते आपल्याला खालती न्यायचं आहे. ते बघा छान पाणीसुद्धा सुटलेलं आहे चिकनमध्ये. आता आपण चिकन खालचं वर करू आणि वरचं खाली करूया. आपल्याला परत असं हे 5 ते 6 मिनटासाठी ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. चिकनला छान कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. 5 ते 6 मिनटं झालेली आहेत. आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. तसं साईडने मी 1 ग्लास पाणी घेतो इकडे. तुम्हाला असं वाटेल पाणी टाकताना की चिकनचा कलर थोडा फिका होतो आहे, बट नाही, खूप छान कलरवाली भाजी होईल. मी तुम्हाला दाखवेन थोड्या वेळाने. पाणी आहे ना, जसं जसं चिकन शिजत जाईल तसं जसं पाणी आहे ना त्याचं पूर्ण आटत जाईल. तर त्याच्यामुळे 1 ग्लास पाणी तुम्हाला इकडे घ्यायचंच आहे, जेणेकरून काय होईल, चिकन पण छान शिजेल आणि त्याला कलरसुद्धा छान येईल. तर आता आपण याच्यावर असं छोटासा उकळ आला ना की आता आपण याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवून देऊया आणि याला शिजण्यासाठी 10 ते 15 मिनटं ठेवून देऊया. आता आपण याच्यामध्ये छानपैकी तुम्ही बघू शकता पाणी थोडंसं आटलेलं आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. छानपैकी चिकनला कलरसुद्धा आता येत चाललेला आहे. जसं आपण पाणी टाकलं थोडं फिकं वाटत होतं ना, आता तसं नाही. आता याला छान कलर येत जाईल. पाणी अजून थोडं आटेल, जाड ग्रेव्ही बनेल. तर आपल्याला परत एकदा ताट ठेवायचं आहे, पण त्याच्या पहिला मी इकडे कोथिंबीर टाकून घेतो. तर आता कोथिंबीर थोडं चिकन शिजल्यानंतर आपण टाकतो. तर आता इकडे मी कोथिंबीर बारीक कटिंग करून घेतलेली आहे, ती छानपैकी अशी टाकून घेतो आहे. आणि आपण आता परत कोथिंबीर छान मिक्स करून घेऊ, याला परतून घेऊया छान. आणि आता आपण याच्यावर पूर्ण झाकण ठेवून देऊया आणि आत्ता आपण याला 20 मिनटं चांगलं शिजवण्यासाठी ठेवूया आणि मग ओपन करून बघूया. तर मित्रांनो, 20 मिनटं पूर्ण झालेली आहेत. गॅससुद्धा मी घालवलेला आहे आणि चिकन आपल्या इकडे रेडी आहे. आणि तुम्ही बघू शकतात एकदम जाड ग्रेव्ही झालेली आहे. चिकनचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकतात, एकदम हॉटेलसारखा कलर आलेला आहे आणि एकदम कमी टायमात बनणारी रेसिपी आहे. जास्त काही आपल्याला तामझामही नाही करावा लागला. नॉर्मल मसाल्यांसोबत आपल्या घरात जे सामान होतं त्याच्यानेच आपण एकदम छान बनवलेली आहे. तर मित्रांनो, मी इकडे साईडला काढून घेतो आहे थोडंसं चिकन आणि आपण आता त्याला टेस्ट करून बघूया चपातीसोबत. छान ग्रेव्ही झालेली आहे, तुम्ही बघू शकतात. आणि मेन म्हणजे चिकनला कलरसुद्धा छान आलेला आहे. तर मी इकडे एक बाईट घेतो आहे, छान अशी चपाती पण तोडलं आहे आणि बघा लेगचा पीस आहे लहानसा. आणि चिकन किती शिजलेलं आहे बघा तुम्ही, हाड एकदम लगेच पूर्ण साईडला झालं. असं एक बाईट घेऊ आपण मस्त. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. आजसाठी एवढंच. बाय बाय.